किया और नाका बॉयज इस टीम को बल्लेबाजी के लिए यहां पे दावत दी है। सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं नाका बॉयज की जानिब से नितेश और उनके साथी बल्लेबाज प्रीतम। जी हां, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और एक आसानी के साथ यहां पे दूसरा रन भी मुकम्मल। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों भी बल्लेबाजों में, और हमें ये देखना बहुत ही अच्छा लगता है। आपको दूसरा रन लेने की कोशिश में रहना होगा, ताक में रहना होगा, क्योंकि 4 ओवर का ये मात्र मैच है। इस 4 ओवर के मैच में एक एक रन, 2-2 रन बहुत ही कीमती है। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद थी, उसे सीधे बल्ले से खेला, मगर मिडॉन की दिशा में फील्डर तैनात थे और इस वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। वहां के फील्डर ने हर गुंजाइश को खारिज कर दिया है। 3 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहला ओवर प्रगति पर, राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, इस पर दबा हवा में गेंद, हाफ ट्रैकर गेंद थी, उसका फायदा नहीं उठा पाए, मिस टाइम कर गए। गेंद आसमान में खड़ी थी बहुत देर तक और इसी के साथ स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच, और ये पहला झटका लगता हुआ। खाने के बाद कट होती हुई फर्क नहीं। जी हां, इसमें दबा नो लुक शॉट, शानदार, लाजवाब, बहुत ही खूबसूरत, ऑस्टैनिशिंग गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस। आज करते हुए पहली गेंद ओवर पिच थी, मगर देखिए 2 टांगों के बीच में यह गेंद थी और उसे किस तरह से एग्जीक्यूट किया था, शानदार तरीके से उछाल कर खेला था और 30 गज के दायरे का फायदा उठाया था। हालांकि डीप में एक फील्डर तैनात है, मगर उनकी बगल से वो गेंद निकल गई। इस मरतबा ताकत का इस्तेमाल और फिर से एक बार चक्रव्यूह में फंस गए। दूसरी ही गेंद के ऊपर कांटा निकाला है राज का। राज बैक टू द पैवेलियन। चिंता के बादल मंडराते हुए बल्लेबाजी करने वाली टीम के खेमे में खराब गेंद। देखिए, हम जिनकी तारीफ कर रहे थे नजर लग गई, शायद उनके हाथों से गेंद फिसल गई और इसी वजह से ये वेस्ट साइड के ऊपर बीमर फुल टॉस थी और इसी वजह से अंपायर जी ने उसे नो बॉल करार दिया। नो बॉल के रूप में 1 रन मिलेगा, फ्री हिट भी मिलेगा, यानी आम तो आम और गुटलियों के भी दाम। बल्लेबाज को सुनहरा मौका यहां पे किसी भी तरह बल्लेबाजी करने का। जी हां, जोरदार अपील तो हुआ था, मगर ये एक सिर्फ स्ट्रेटजी थी। अंपायर जी के ऊपर थोड़ा सा दबाव डालने की कोशिश। देखते देखते यहां पे ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 8 रन। हम सभी के चहीते सम्माननीय आमदार महेंद्र शेठ दड़वी, इनकी जानिब से उन्होंने पुरस्कृत किया हुआ ये बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट, जिसका आज ये दूसरा दिन है। जितना भी मैं शुक्रिया अदा करूंगा उतना वो कम होगा, क्योंकि
देखिए चारों तरफ किस तरह से यहाँ पे मंडप सजे हुए हैं। इस मैदान को दुल्हन की तरह सजाया है खंडाला प्रीमियर लीग के आयोजन कमेटी ने, मगर इसका पूरा श्रेय चला जाता है हमारे सभी के चहीते सम्माननीय आमदार महेंद्र शेठ दड़वी को। हालांकि अंतिम दिन में वो आएंगे, इस प्रतियोगिता को जरूर भेंट देंगे, ऐसी हम आशा करते हैं। देखिए चारों तरफ जो फ्लैक्स लगे हैं, दमदार आमदार महेंद्र शेठ दड़वी और उनकी उसी के साथ बहू का भी यहाँ पे एक फ्लैक्स है, उनके बेटे का, उनकी सौभाग्यवती पत्नी का। जी हाँ, इस मरतबा व्हाइट का इशारा। महेंद्र दड़वी, इनकी खासियत है वो क्रीड़ा प्रेमी है और हर खेल के प्रति उनका लगाव, उनका प्यार हमें हमेशा नजर आता है। फिर वो कबड्डी हो, क्रिकेट हो या बैंड पथक हो, और उसी के साथ बैलगाड़ी की शर्यत हो, बैलगाड़ी की रेस में भी बैलगाड़ी की रेस बहुत ही लुभावनी हमेशा उन्हें लगी है और इसी वजह से हर खेल के ऊपर उनका प्यार हमें नजर आया है, इसीलिए उनका तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। चलिए दोस्तों, रनों की संख्या हो चुकी है 10 रन। लगातार 2 वाइड के बाद यहां पे एक बिंदी गेंद। जी हां, फुल टॉस गेंद। ओहो, शानदार फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग, अंतरराष्ट्रीय स्तर का यह एफर्ट यहां पे नजर आता हुआ, और उसी के साथ यहां पे जबरदस्त थ्रो। जी हां, तीसरे अंपायर के पास जाना ही पड़ेगा और नो बॉल का इशारा, यानी कुल मिला के 2 रन तो यहां पे मिलेंगे, मगर क्या तीसरा रन भी मिलेगा, फ्री हिट भी मिलेगा, अब ये हमारे तीसरे अंपायर जी बताएंगे। दिलों की धड़कनें यहां पे बल्लेबाज की तेज होगी, क्या होगा क्या नहीं, क्या रिजल्ट आएगा, क्या यह रन मुकम्मल हो चुका है, क्या यहां पे रनआउट का फैसला आएगा। हम सभी की निगाहें उस फैसले के ऊपर। तीसरे अंपायर प्रशांत जी तांडेल सर बहुत ही गौर से उस सिचुएशन को देखते हुए कि वहां पे क्या हुआ था। हमारे विजय पाटिल लगातार आज सुबह से मेहनत कर रहे हैं, अध्यक्ष प्रफुल्ल पाटिल, उपाध्यक्ष हरीश गरत, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। तो यहां पे रनआउट के रूप में मैदान छोड़ते हुए बल्लेबाज हम देख सकते हैं थोड़े से निराश होंगे अपने आप से, क्योंकि फुल टॉस थी, बीमर थी। जी हां, फिर से एक बार हाफ टैगर गेंद, फ्री हिट वाली गेंद, उसका फायदा उठाने में नाकाम रहे हैं। एक ही रन यहां पे मिलेगा, एक रन से अब काम नहीं बनेगा, क्योंकि ये दूसरा ओवर जारी है। बल्लेबाज जानते हैं, मगर क्या करे और क्या ना करे, इसी विवंचना में, इसी द्विधा मनस्थिति में यहां पे नजर आ रहे हैं, क्योंकि रनों की संख्या मात्र 13 रन, पहले ओवर में 8 रन आए थे और 2 बल्लेबाज पहले ओवर में आउट हुए थे। दूसरे ओवर में तेजस स्ट्राइकिंग एंड पर, विराज। जी हां, फुल टॉस गेंद हवा के साथ साथ फिर से एक बार, बहुत ऊंचाई थी और लंबाई भी उतनी, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 19 रन।
जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद थी, बल्लेबाज को बैकफुट पर ढकेला था, बल्लेबाज कवर की दिशा में खेलते हुए नजर आए, मगर एक रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। देखिए, एक एक रन से अब काम नहीं बनेगा, वो वक्त आपके हाथों से निकल चुका है ऐसा मैं कहूँगा, क्योंकि रनों की सख्त ज़रूरत है। कम से कम 50 का आंकड़ा यहाँ पे छूना है, तो हर ओवर में 2 बड़े स्ट्रोक आपको लगाने होंगे। जी हाँ, ये लीजिए, ये ऊंचाई ज्यादा और शायद शायद जी हाँ, क्या कमाल की फील्डिंग, लाजवाब फील्डिंग, जितना अप्रिशिएट करे उतना कम होगा। अंतरराष्ट्रीय स्तर का यह एफर्ट, हालांकि कैच भी हो सकता था, मगर वहां के खिलाड़ी थोड़ा सा डबल माइंड में थे कि ये गेंद सीमा रेखा के बाहर तो नहीं जा रही है, हालांकि वो अंदर ही थे। मगर दोस्तों, आंखें ऊपर होती है, पीछे नहीं होती है, और इसी वजह से उनकी जितनी तारीफ करे उतनी कम। उन्होंने अपने टीम के लिए फिर से एक बार यहाँ पे कुछ रन सेव किए हैं, फिर से एक बार, ओहो, हवा के खिलाफ बाएं हाथ के बल्लेबाज, और ताकत लगा, हो ये लाजवाब। क्या होगा दोस्तों, यही होगा। उनका नाम जरा पता करें, अमेय ठाकुर, क्या बात है। उसके पहले समीर पाटिल, अमेय ठाकुर, ये चट्टान मेरे ख्याल से चीन की दीवार से भी जबरदस्त। ओहो हो, दिल जीत लिया है, दिलों के ऊपर राज करते हुए, वाह, मजा आ गया। ये होनी चाहिए फील्डिंग, इसे कहते हैं फील्डिंग। ये जज्बात, ये जुनून कब देखने को मिलेगा, और जब देखने को मिलेगा इन टीम को हराना बहुत मुश्किल होगा। वाह, मजा आ गया, मजा आ गया। ये मैच में जीतना आसान नहीं होगा बल्लेबाजों के लिए, ये उन्होंने संकेत दिए हैं। कमाल की फील्डिंग, देखिए, छक्का हो ना हो, मगर इन्होंने दिल जीत लिया है हमें। ये वाह, जबरदस्त फील्डिंग। सच में सर, आपने बहुत ही अच्छे लफ्ज़ों में उनकी तारीफ की, और तारीफ लायक फील्डिंग हम सभी ने देखी ओटी कॉम्बॉक्स। जी हाँ, यहाँ पे फील्डिंग सही है, और जरा जोरदार तालियां होनी चाहिए दोस्तों हमें के लिए। कमाल की फील्डिंग, सही मायनों में देखिए, इस तरह की फील्डिंग हम सिर्फ अंतरराष्ट्रीय स्तर पर देखते हैं, मगर हमारे पंचक्रोशी के मैदान पर भी इस तरह से फील्डिंग। 24 रन, 24 पहले ओवर में 8 रन, और इस ओवर में बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले, और इसी वजह से रनों की संख्या अब जंप लगाती हुई भी दिखाई दे रही है। एक छक्का इस ओवर में आया, मगर 3 छक्के हो सकते थे। तकरीबन 8 रन यहां पे सेव किए हैं, यानी सोच सकते हैं आप ये 8 रन कितने कमाल के। सम्माननीय अरुण जी गोंदली, इनकी जानिब से 200 रुपए का इनाम यहां पे अमेय के लिए आया है। देखिए, ये है सही जानकार। जी हाँ, फुल टॉस गेंद सीधे बल्ले से, फिर से एक बार हवा में, हवा के खिलाफ खेलने की कोशिश, हिम्मत दिखाई, मगर फंस गए। लॉन्ग ऑन की दिशा में एक आसान सा कैच, और इसी के साथ और एक बल्लेबाज। ओहो, सेंसिबल क्रिकेट, बहुत ही बढ़िया क्रिकेट, बहुत ही अच्छा स्ट्रोक। थोड़ा सा फंबल हुए थे, थोड़ी सी हिचकिचाहट देखने को मिली थी, मगर फिर से एक बार अपने आप को संभाला, और एक ही रन पर फिर से एक बार बल्लेबाज संतुष्ट होते हुए इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा। मैं बताना चाहूंगा, रनों की संख्या 25 रन, 4 विकेटों के नुकसान पर 25 रन, 25 फॉलोस ऑफ 4 विकेट्स। तीसरा ओवर प्रगति पर, तीसरा ओवर लेके आए हैं गेंदबाज ओमकार। बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर। ओहो, मात्र फ्लिक किया है, हवा का साथ भी मिला, और उसी के साथ उनके कलाइयों की ताकत, उनकी नजाकत देखने को मिली।
गेंद के ऊपर पहला छक्का, इसके पहले सिंगल और डबल के ऊपर कॉन्सेंट्रेट करते हुए नजर आए, मगर अपने बल्ले को अब चलाना होगा, बड़े स्ट्रोक की तलाश में रहना होगा, यह प्रीतम ने सोचा है और इसी वजह से प्रीतम के बल्ले से बहुत ही खूबसूरत शॉट। और ये लीजिए इस मरतबा खराब फील्डिंग, जहां पे मात्र 1 रन मिलना चाहिए था, मगर प्रीतम ने उनके ऊपर दबाव बनाया, पहला रन तेजी से लिया और उसका फायदा मिला। रन लेने में जरूर यहां पे लेट कर गए क्योंकि बहुत आगे निकल चुके थे और इसी वजह से बाय के रूप में 1 रन यहां पे मिलेगा। जी हां, लेग बाय के रूप में 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 36 रन, यानी एक अच्छा खासा स्कोर हम कह सकते हैं। 12 रन की औसत से यहां पे रन बन रहे हैं, इसी औसत से अगर रन बनेंगे तो 48 रन स्कोर कार्ड पर नजर आएंगे। प्रोजेक्टेड स्कोर यही दिखाता हुआ, मगर अब सभी की निगाहें होंगी प्रीतम के ऊपर, क्योंकि प्रीतम अब सेट बल्लेबाज है, उनके बल्ले से अच्छे स्ट्रोक भी आए हैं, उनका आत्मविश्वास बढ़ चुका है। और मध्य क्रम के बल्लेबाज 6ठे नंबर पर जो आए हैं विराज पड़ते, देखिए स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है प्रीतम, फिर से एक बार खेलने का यहां पे मौका और इसी वजह से उन्होंने वो 1 रन वहां पे चुरा लिया था। अमेय नए गेंदबाज अंतिम ओवर के लिए। आहा, मिस टाइम कर गए, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश प्रीतम की, नाकाम रहे। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद के साथ यहां पे शुरुआत की है अमेय ठाकुर ने। जी हां, ताकत के साथ प्रहार तो किया है, मगर हवा का फ्लो, हवा का साथ, हवा की मदद, और यहां पे मिलती हुई प्रीतम को पूरे 6 रन। नहीं नहीं, जोरदार शॉट तो लगा रहे हैं यहां पे प्रीतम, मगर गेंद और बल्ले की मुलाकात नहीं हो रही है, क्योंकि उन्होंने अपने कदमों का इस्तेमाल नहीं किया है। खड़े खड़े खेलना चाहते हैं, ताकत का इस्तेमाल करना चाहते हैं। देखिए, अपने पैर चलाने होंगे, फुटवर्क का इस्तेमाल करना होगा। जी हां, ये देखिए इस मरतबा गेंद के ऊपर चले गए, बहुत ही बढ़िया स्ट्रोक जरूर था, मगर यहां पे दूसरा रन लेने की कोशिश, दूसरा रन चुरा लिया, हाथ चुरा लिया। जिस तरह से मुंबई में ट्रेन में पॉकेट चुराया जाता है, उस तरह से यहां पे रन चुराया। नजरों का खेल होता है और एक दूसरे के ऊपर भरोसा होता है। कमाल की यहां पे रनिंग बिटवीन द विकेट, इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 44 रन। पुरजोर कोशिश यहां पे हो रही है बल्लेबाज प्रीतम की कि कम से कम 1 से 2 बड़े स्ट्रोक अगर इस ओवर में आते हैं तो 50 से ऊपर हम चले जाएंगे और एक सम्मानपूर्वक स्कोर खड़ा हो सकता है। जी हाँ, फिर से एक बार ताकत का इस्तेमाल, गेंदबाज आमय की जितनी तारीफ करे उतनी कम, उन्होंने उन्हें पहचान लिया है, मगर इस मरतबा आउट होंगे शायद प्रीतम। जी हाँ, अंपायर जी इशारा करते हुए।
45 रन स्कोर कार्ड पर अमेय ठाकुर कमाल की गेंदबाजी करते हुए नजर आए, अपनी बुद्धि का, अपने विवेक का और अपनी कलात्मकता इजहार करते हुए दिखाई दिया हमें। हमें ने ज्यादा कुछ नहीं किया, यहाँ पे कुछ अलग और हटके करने की कोशिश नहीं की। उन्होंने गेंद बल्लेबाजों को परखा है, बल्लेबाज के दिमाग में क्या चल रहा है उसका अंदाजा लिया और उनका अंदाजा सही होता हुआ, क्योंकि एक छक्का इस ओवर में जरूर देखने को मिला, मगर उसके बाद बावजूद भी अमेय यहाँ पे बल्लेबाजों के ऊपर भारी रहे हैं। इस ओवर में अमेय ने मात्र 9 रन खर्च किए हैं। वेरी वेल डन अमेय, कमाल की गेंदबाजी। देखते देखते पहले सत्र का खेल खत्म हो चुका है और 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 46 रनों की जरूरत। जिस तरीके से 50 के पहले ही यहां पे बल्लेबाजों को रोकने में कामयाब हुए हैं, गेंदबाजों की और गेंदबाजी करने वाली टीम की, क्योंकि उन्होंने जिस तरह से फील्डिंग की है उनकी तारीफ बनती है। धन्यवाद यासिन सर. दरम्यान सामन्यातील पहिली फेरी इथे संपलेली आहे. जोपर्यंत दुसरी फेरीला सुरुवात होईल तोपर्यंत यापुढील सामना अर्थात तो मैं अनाऊन्स करतो. यापुढील होणारा सामना निर्वी गावन पुरस्कृत मानी विरुद्ध सम्राट कारले. दोन्ही संघांच्या संघनायकांना माझी नम्र विनंती असेल की आपण त्वरित टच बॉक्समध्ये नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. रुपेश म्हात्रे असोसिएशनचे सदस्य रुपेश म्हात्रे यांना नम्र विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. चला, दोन्ही संघांना माझी नम्र विनंती असणार आहे. पुन्हा एकदा निर्वी गावन पुरस्कृत मानी विपक्ष सम्राट कारले. चला, फलंदाज मैदानात येऊ द्या, कारण कालच्या दिवसात सुद्धा अंधार लवकर झाला होता आणि बॅटलाईटचा त्रास दोन्ही संघांना झाला. हा त्रास पुन्हा आजच्या दिवसात होऊ नये याची काळजी घ्या. यासिन सर नेहमीच म्हणतात एखादी चुकी करा, परंतु ती चुकी वारंवार करू नका, त्या चुकीत दुरुस्ती करा. चला, दोन्ही संघांना पुन्हा एकदा माझी नम्र विनंती असणार आहे, संघ मालकांना त्वरित इथे पाठवा. एका बाजूला आपण पाहिलं निर्वी गावन पुरस्कृत मानी संघ आहे आणि त्यांच्या विरोधात सम्राट कारले. दोन्ही संघांचे संघनायक इथे प्रेझेंटेशन बॉक्सकडे कूच करताना आपल्याला दिसत आहेत. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आपण. एका बाजूला मंगेश म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला दुर्गेश घोसालकर. मी रुपेश म्हात्रे, सन्माननीय रुपेश म्हात्रे यांना नम्र विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या दोन संघांमधला नाणेफेकीचा कौल आहे तो आपण करायचा आहे. चला, नाणेफेकीचा कौल आपण टॉक्स बॉक्समध्ये होत असताना दोन संघांमध्ये पाहतोय आणि इथे मात्र निर्वी गावन पुरस्कृत मानी संघ जिंकलेला आहे, कौल जिंकलेला आहे. काय निर्णय असेल मंगेश? निश्चित फिल्डिंग करू आम्ही पहिल्यांदा. नक्कीच मागच्या सामन्यापूर्वी पण पाप्या पाटील यांनी प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं. क्षमा असावी, त्याही प्रथम फलंदाजी केली होती, परंतु यावेळी तुझा नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं. नक्कीच दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू वेळे सर. तर पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व ग्रामस्थांचं, जमलेल्या सर्व खेळाडूंचं मी निखिल पडते पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. पुनश्च एकदा आपण पाहतोय मैदानाच्या वरती वळूया. पहिल्या चेंडूवरती 1 धाव प्राप्त केलेली आहे, 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत, माफ करा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात मित्रांनो. फटका चांगला खेळला जातोय, परंतु फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद होतोय. डीजे मास्टरला देऊया.
जमा केली जात नाही. या चेंडूवरती आपण पाहतोय काळानं 0 लिहिलेला होता. कोणती धाव जमा केली जात नाही धाव फलकावरती. अर्थात चांगले षटकाची हाताळणी केली जाते विराजच्या माध्यमातून. आपण पाहतोय पहिलं षटक हे महत्त्वपूर्ण षटक असतं. या षटकामध्ये आपण पाहतोय फलंदाजांवरती दबाव दडपण टाकण्याचा, प्रेशर टाकण्याचा देखील प्रयत्न केला जातो. अर्थातच त्याच पावलावरती पाऊल ठेवून आपण पाहतोय विराजला गोलंदाजी करत असताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुनश्च एकदा षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय गतीचा पुरेपूर वापर केला जातोय. गतीसोबत तितकंच चांगलं नियंत्रण देखील पाहायला मिळतोय विराजच्या माध्यमातून. माझ्या खांद्यावरती आपण पाहतोय माझ्या संघाच्या कर्णधारानं का जबाबदारी ठेवलेली आहे. आज मला स्वतःसाठी नाही तर माझ्या गावासाठी, माझ्या संघ मालकासाठी, माझ्या संघासाठी खेळायचे आहे. चांगली गोलंदाजी. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर समीर आणि अमेयची जोडी ही देखील तितकीच तुल्यबळ जोडी आहे. त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. अनुभव आज पणाला लावावा लागेल. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्लॅट अँड फ्युरियस वन बाउन्स. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार. डीजे यासिन सर आणि यश मापगावकर तुम्ही आवाज ऐकत आहात. केवळ अलिबाग नव्हे तर रायगडमधील बुलंद आवाज सन्मान दिला जातो या चेंडूवरती. अर्थातच शॉर्ट कव्हरच्या रिजनवरती या चेंडूवरती एकही धाव घेतली जात नाही. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या 6 धावा आपण पाहतोय. एकंदरीत धावा जमा करायच्या आहेत त्या 46 धावांचा पाठलाग करत असताना अजूनपर्यंत 6 धावांचा पाठलाग केला जातोय. 40 धावांची अजूनही गरज आहे धाव फलकावरती. 40 धावांची गरज असताना 40 धावांची पूर्तता कशा प्रकारे केली जाणार. आपण पाहतोय मांडवा एंड कडून वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटकाची हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय. नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जातंय. विराज म्हात्रे आपण पाहतोय. नील कडवे येते गोलंदाजीसाठी. अर्थातच वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी एकंदरीत 4 षटकांचा सामना, 4 मर्यादित षटकांच्या मध्ये आपल्याला या धावा पूर्ण करायच्या आहेत. 46 धावा आपण पाहतो. एकंदरीत धावफलक पूर्ण करायचा आहे. कशा प्रकारे धावफलक पूर्ण केला जाणार. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज अमय याला, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती समीर. षटकातील पहिला चेंडू फेकला जाईल. आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. मांडवा एंड कडून षटकाची सांगता होत असताना पहिला चेंडू महत्वपूर्ण चेंडू असतो. या चेंडूवरती कित्येक प्रश्न गोलंदाजाच्या मनामध्ये भेडसावत असतात. षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती काहीसा वेगळा फटका करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. या फटक्यावरती केवळ आणि केवळ 1 धाव जमा केली जाते. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. त्या फटक्यावरती तितकंसं यश पाहायला मिळत नाही. एका धावेनिशी धावफलकावरती धावा सजल्या जातात त्या अजूनपर्यंत 7 धावा. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या मैदानावरती. चांगलं क्रिकेट, एक मैत्रीपूर्ण लढत देखील आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच नाका बॉईजच्या विरुद्ध उभा ठाकलाय तो म्हणजेच तांबडा मारुती तळवळी हा संघ. जिथे आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना नाका बॉईज हा संघ, फलंदाजी करत असताना तांबडा मारुती तळवळी संघाकडून तितकीशी चांगली फलंदाजी होत असताना पाहायला मिळत नाही. परंतु क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्रिकेट एक अनिश्चिताने भरलेला खेळ आहे. जिथपर्यंत शेवटचा चेंडू मैदानाच्या वरती पडला जात नाही तिथपर्यंत या खेळाचा निकाल कोणीही लावू शकत नाही. फटकेबाजी पाहायला मिळेल, कारण का फलंदाजी करणाऱ्या संघाकडे अर्थातच अमेय आणि समीरकडे ती ताकद आहे, अनुभव आहे. आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पुढील चेंडूवरती प्रहार. चेंडूला टोळवलं जाते. डीप बॅक फॉरवर्ड स्क्वेअर लेग वरून षटकारासाठी
तर तुपाशी नाहीतर उपाशी, परंतु क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर खेळीन तर फटक्याशी नाहीतर उपाशी असं म्हटलं जाते. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज समीर याला. समीरकडे ती ताकद आहे, ताकदीचा पुरेपूर वापर केला जातोय समीरच्या माध्यमातून. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नीलची गोलंदाजी देखील बॅकवर्डच्या रिजनमध्ये चेंडूला खेळून काढलं जातं. एका धावेचं कन्व्हर्जन आपल्याला पाहायला मिळत नाही 2 धावांमध्ये. अर्थातच एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते 14 धावांपर्यंत. 14 लॉस ऑफ 1 विकेट असं चित्र आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरची, जिथे आपण पाहतोय नील कडवेच्या माध्यमातून गोलंदाजीचं एक प्रात्यक्षिक पाहायला मिळते. परंतु तंत्रशुद्ध स्वरूपाची फलंदाजी काय असते ना मित्रांनो, ती समीरच्या माध्यमातून देखील आपल्याला आज क्रिकेटच्या पटलावरती अनुभवायला मिळाली होती. आपण पाहतोय मी देखील एक आमच्या संघाचा महत्त्वपूर्ण अविभाज्य घटक आहे हे दाखवून देतोय समीर. सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला होता या चेंडूवरती. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता होत असताना या चेंडूवरती पुनश्च एकदा काळानं आपण पाहूया 0च लिहिला होता. 0 पुनश्च एकदा लिहिला जातोय धावफलकावरती. अर्थातच धावफलक जाऊन पोहोचते ते अद्यापपर्यंत 14 धावांवरती, जिथे 46 धावा बनवून पूर्ण करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. अर्थातच तांबडा मारुती तळवळी या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आपण पाहतोय अनएक्सपेक्टेड बाउन्स आणि या चेंडूवरती फलंदाजाला परतावं लागेल. अर्थातच नवीन फलंदाज येतोय अमेयची जागा भरून काढण्यासाठी, समीरला साथ देण्यासाठी विवेकला आमंत्रण दिलं जातंय. आणि नौखा गोलंदाज आपण पाहतोय विनय म्हात्रे अर्थातच गोलंदाजीसाठी, विराज म्हात्रे अर्थातच गोलंदाजीसाठी पाचारण केलं जातंय. मुरुड एंडकडून हा आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. ही आपण पाहतोय स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाते. अर्थातच आपण एकंदरीत विचार केला तर 195 देशांचा समावेश असतो. त्यातले 193 देश हे संयुक्त राष्ट्रे म्हणून ओळखले जातात. 2 राष्ट्र हे नॉन ऑब्झर्वेटिव्ह मेंबर्सच्या अंडर आपल्याला पाहायला मिळतात. त्यातली 5 देशांमध्ये यूट्यूब हे बॅन सुद्धा आहे. चायना, नॉर्थ कोरिया, इराण, सुदान आणि तुर्कस्तानचा समावेश त्या 5 देशांमध्ये आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ड्रीम्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून कौस्तुभदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला ही स्पर्धा थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून मिळत आहे. षटकातील पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू फेकला गेलेला आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत येतोय. अर्थातच हा चेंडू पुनश्च एकदा गोलंदाजाला फेकावा लागेल. या चेंडूवरती पुनश्च एकदा प्रयत्न करावे लागतील गोलंदाजाला. अवांतर स्वरूपाची धाव टिपली जाते धावफलकावरती. अर्थातच एकंदरीत 15 धावा जमा केलेल्या आहेत. आता येणारे काही चेंडू शिल्लक असतील. अर्थातच 12 चेंडू शिल्लक असतील आणि आपण पाहतोय सामना जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता. यस, फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न कोणताही नव्हता, कारण का फलंदाजाला पुनश्च एकदा माहिती होतं की हा चेंडू पुनश्च एकदा अवांतर जाणार, मला फुकटच्या स्वरूपात 1 धाव भेटली जाणार. पुनश्च एकदा 1 धाव घेतली जाते धावफलकावरती. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 16 पर्यंत, जिथे आपण पाहतोय विवेक आणि समीरच्या माध्यमातून फलंदाजी कशा प्रकारे सजवली जाणार मैदानाच्या वरती. क्रिकेटच्या पटलावरती संयम आणि आपण पाहतोय आक्रमकता तितकीच महत्वाची असते. गतीचा वापर आपण पाहतोय विनयच्या माध्यमातून केला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मुरुड एंड कडून आपण पाहतोय मारा करत असताना विनय म्हात्रे याला वैयक्तिक पहिलं सांघिक 3ऱ्या षटकाची हाताळणी करत असताना विराज म्हात्रे, माफ करा, विराज पुनश्च एकदा सज्ज होतोय. फटका बॅकवर्डच्या रिजन मध्ये, बॅकवर्ड डीप स्क्वेअर लाईक वरून चेंडू चाललाय टाटा बाय बाय, सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. डीजे मास्टर ऑन. मध्ये अलिबाग टेनिस क्रिकेट मध्ये समीर हे नाव. पंच हा चौकार आहे की षटकार आहे? पंच
6 धावा, येस 6 धावा जमा केल्या जातात धावफलकावरती. 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या तब्बल 22 धावा. जिथे आपण पाहतोय 46 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 24 धावांची गरज असताना सामना जिंकण्यासाठी. खंडाळा ग्रामपंचायतीचे जे सदस्य असतील ते व्यासपीठाच्या समोर खंडाळा पंचक्रोशीचे आपण पाहतोय आयोजक असतील, अर्थातच त्यांनी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, उपस्थित व्हायचं आहे. आयोजकांकडून आपल्याला मेसेज देण्यात येतोय. जे खंडाळा पंचक्रोशी प्रीमियर लीग चालू सामन्यामधील जर कोणी आपण पाहतोय अर्थातच मॅनेजमेंट कमिटीमधील जे मेंबर्स असतील त्यांनी नाही आलात तरी चालेल. उरलेल्या सर्व मेंबर्सनी इथे आपण पाहतोय उपस्थिती दाखवायची आहे. वळू या सामन्याकडे, जिथे आपण पाहतोय गोलंदाज बाजू बदलतोय. राईट आर्म राऊंड विकेट, फटका मोठा येतोय परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाही. फलंदाजाला तंबू पुढील चेंडू आपण पाहतोय पुनश्च एकदा हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर फेकला जातोय. अवांतर स्वरूपाचा चेंडू पुनश्च एकदा धावफलकावरती घेतला जातोय. एका धावेची भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा सजल्या जातात, त्या म्हणजे तब्बल 23 धावा. एक लांब पल्ल्याचा रनअप म्हटलं की गतीचा वापर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. राईट आर्म राऊंड द विकेट पुनश्च एकदा आपण पाहतोय मुरुड एंड कडून. पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाजी करत असताना या चेंडूवरून गती काढून घेतली गेली होती असं म्हणावं लागेल. हा चेंडू पुनश्च एकदा निर्धाव स्वरूपाचा जात असताना धावफलकावरती, अर्थातच ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये डॉट बॉल देखील म्हटलं जातं, या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अर्थातच आपण पाहतोय फलंदाज नौखा प्रसाद यानं केला होता. स्ट्रायकिंग एंडला येऊन सज्ज होतोय, आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. धावफलकावरती 23 धावा लागलेल्या आहेत आतापर्यंत, जिथे 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॅव्हेलियन एंड कडून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. बॅकअप चांगला मिळतोय. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय मैदानाच्या वरती. दिवसा ढवळ्या धावांची चोरी केली जाते मित्रांनो. एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 24 धावा लागल्या जातात. 24 लॉस ऑफ 3 विकेट्स असं चित्र आपण पाहतोय. धावफलकावरती लागलं गेले असताना समीर, जयेश आणि अमयच्या माध्यमातून फलंदाज बाद झाल्याच्या नंतर आपण पाहतोय विवेक आणि प्रसादची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मग विवेक आणि प्रसादची जोडी फलंदाजी करणार का, आपल्या संघाची बाजू सांभाळून घेणार का, अर्थातच 46 धावांपर्यंत आपल्या संघाला, आपल्या सर्व खेळाडूंना नेऊन पोहोचवणार का, पाहण्याजोगं असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विराज म्हात्रे. खोल्यात टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या रिजन वरून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत ट्रॅव्हल होतोय. अर्थातच या चेंडूवरती एक धाव पुनश्च एकदा घेतली जाते. स्ट्राइक रोटेट केली जाते. स्ट्राइक रोटेट करणं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण पाहतोय पंचांचा इशारा या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा, जिथे अजूनही विचार केला तर 21 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आपण पाहतोय उपस्थित असताना धावफलकावरती. मग 6 चेंडूंवरती 21 धावा बनवल्या जाणार की 6 चेंडूंवरती 21 धावा रोखल्या जाणार. अर्थातच अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार. अंतिम षटक हे महत्त्वपूर्ण षटक असतं. हाणामारी करण्याचं षटक देखील या षटकाला म्हटलं जातं. अर्थातच डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर म्हणून देखील म्हटलं जातं या षटकाला. या षटकामध्ये आपण पाहतोय बॅकफुटवर टाकण्याचं काम फलंदाजाला केलं जातं, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून म्हटलं जातं की फलंदाज हे खूप आक्रमक असतात. आक्रमिक खेळी आपण पाहतोय विवेक आणि प्रसादच्या माध्यमातून साकारली जाणार का. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय विवेकला, पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रसाद. विवेकच्या माध्यमातून 6 चेंडू खेळायचे आहेत. आपल्या संघाला विजयश्रीपर्यंत पोहोचवायचं आहे. अंतिम षटक हाताळणं करण्यासाठी प्रीतमला पाचारण केलं जाते. एक शॉट ऑफ रनअपच्या माध्यमातून मांडवा एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पहिला चेंडूला आसमानी टोळा. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रावरती. षटकारासाठी तिथे
निनाद सर एक मिनटं थांबवतो. पप्या पाटील कुठे असतील तर त्यांनी कृपया उपाध्यक्ष हरीश घरत यांच्याशी संपर्क साधावा. ओ टू निनाद सर, थँक्यू व्हेरी मच. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू पंचांच्या माध्यमातून लेग स्टिकच्या बाहेर. यस, इट इज वाईट चेंडू. वाईट हा क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर वाईटच असतो, कारण का ह्या चेंडूवरती गोलंदाजाला पुनश्च एकदा प्रयत्न करावे लागतात षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू देखील त्याच टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा एक धाव घेतली जाणार. अर्थातच षटकातील 5 चेंडू बाकी असताना धाव फलकावरती अजूनही धावा बाकी आहेत, त्या म्हणजेच 5 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण सजलेलं असताना या धावा आपण पाहतोय प्रामुख्याच्या धावा बनवल्या जाणार का? खोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फलंदाज होत कारण का धावफलकावरती समीकरण सजलेलं असताना 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 13 धावांची आवश्यकता असताना नौका फलंदाजाला आमंत्रण दिलं जातंय. विशांत आणि प्रसाद अशी जोडी. 4 चेंडू 13 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतोय. मांडवा एंड कडून गोलंदाज प्रीतमच्या माध्यमातून षटकातील पुढील चेंडूची हाताळणी. गतीचा वापर केला जातोय. अर्थातच सबमरीन स्वरूपाचा चेंडू आपण पाहायला मिळाला होता. या चेंडूवरती कोणतीही धाव जमा केली जात नाही. डॉट चेंडू येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडूची सांगता केली जाते. आता येणारे 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. या सामन्याच्या दरम्यान अजून एक मोठा फटका येतोय. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. 6 धावां तुटून पडायचं असतं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच रचला गेला पाहिजे. झेल सुट्टे मैदानाच्या वरती. अर्थातच फलंदाजाला अजून एक संधी निर्माण करून दिली जाते. पुनश्च एकदा 2 धावा जमा केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. त्या तब्बल 41 धावा. अर्थातच आता येणारे आपण पाहतोय शेवटचा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू 5 धावा. आपण पाहतोय या चेंडूवरती जर विकेट प्राप्त केली तर नाईस बेक खंडाळे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ते प्रीतमसाठी अर्थातच गोलंदाजासाठी असणार आहे. शेवटचा चेंडू 5 धावांची आवश्यकता. जे परतले होते ते पुनश्च एकदा मैदानात आपण पाहतोय उपस्थित झाले हा सामना पाहण्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर आणि या चेंडूवरती आपण पाहतोय झेल सुट्टे आणि हा सामना जातोय तो म्हणजेच नाका बॉईजच्या आपण पाहतोय तो म्हणजेच नशिबी. पुनश्च एकदा नाकाबाईज जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन असतील. हारलेल्या संघाचे कौतुक असतील. दोन्ही संघांना पुढील वाटचाली समसमान शुभेच्छा असतील. क्रिकेट म्हटलं की नाण्याच्या 2 बाजू अर्थातच जय पराजय या असतात. मग